नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे फॅक्ट वर्ल्ड या चॅनलवर। या चॅनलवर तुम्हाला जुन्या बालभारतीच्या पुस्तकामधील विविध धडे पाहायला मिळतात। मित्रांनो, तुम्हाला मी बालभारतीच्या जुन्या आठवणी देत असतो। तर तुम्हाला जर बालभारतीच्या जुन्या पाठ्यपुस्तकामधील विविध धडे पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग आज आपण एक नवीन धड्याचं वाचन करणार आहोत। तरी आपण चला धड्याला सुरुवात करूया। धड्याचं नाव आहे प्राण वाचवले। तानबा आता 80 वर्षाचा झाला होता। आयुष्यभर त्याने कष्ट केले, कातडी कमावली, चपला जोडे तयार केले आणि कुटुंब पोचले। त्याला 2 मुले होती। त्यांना त्याने शिकवले। कातडी कमवायचा मोठा कारखाना काढला। दुसरा लष्करात वरच्या हुद्द्यावर चढला होता। तानबाला आपल्या कर्तृत्वामुळे खूप समाधान वाटत होते। मुले त्याला त्यांच्याजवळ राहायला बोलवत होती, पण तानबा गाव सोडून जायला तयार नव्हता। या लहानशा गावाने मला पोचले आहे, मोठे केले आहे। या गावाचे ऋण आहे माझ्यावर। माझ्या गावातच खूप करमते मला, तुमच्याकडे येणार नाही असे तो मुलांना सांगे। आता त्याला पैशाची कमी नव्हती, तरी तो स्वस्त बसेना। शाळेत जाणाऱ्या शेजारच्या बनीचे फाटलेले बूट तो शिवून दे, शिवरामच्या चपलेचा अंगठा ठोकून दे। शहरात मुलाखतीला जायला निघालेल्या नीळकंठाच्या बुटाला तो चकचकीत पॉलिश करून दे। ही सगळी नवी पिढी तानबाला खूप मान देत असे। तानबा स्वतः देखील लिहायला आणि वाचायला शिकला होता। आकाशवाणी आणि दूरदर्शनवरच्या बातम्या तो नियमाने ऐकत होता। माणसे माणसाच्या जीवावर उठलेली पाहत होता। निरपराध लोकांची हत्या झालेली ऐकत होता आणि अस्वस्थ होता। शहरात गुंडागिरी करणारे भोवतालच्या लहान सहान गावांनाही उपद्रव देत तानबाच्या गावालाही त्याची जड पोहोचत होती। समाजात गुंडगिरी वाढलेली आहे याचे त्याला अतोनात वाईट वाटे। तानबा अतिशय दुःखी कष्टी होत असे। त्याचे कौलारू घर गावाच्या वेशीवरच होते। रात्री उशिरापर्यंत त्याला झोप लागेना। तो उठून पडवीती शांत झोपलेल्या गावाकडे समाधानाने पाही, पण मध्येच आठवण झाली की त्याचे मन विषण्ण होई। एका रात्री तो असाच पडवीत उभा होता। पावसाळ्याचे दिवस होते, आभाळ भरून आलेले होते। वातावरणात श्वास गुदमरत होता। अधूनमधून भुंकणाऱ्या कुत्र्यांच्या दुरून येणाऱ्या पुसट आवाजाखेरीज सर्वत्र शांतसम होते। ती भेडसवणारी शांतता तानबाच्या मनाला उगीच कुरतडत होती। तेवढ्यात दूरवर माणसाची हालचाल दिसू लागली। एवढ्या रात्री कोण येते गावाकडे? शहराच्या गुंडाशिवाय कोण भटकणार आपल्या गावाकडे एवढ्या रात्री? काय उद्देश असेल यांच्यावर? तानबा स्वतःशीच म्हणाला। तानबाने दूरवर नजर फेकली। त्यांच्या हातात काठ्या आणि बंदुकी असाव्यात असे जाणवत होते। तानबा ते जाणून घ्यायला उत्सुक झाला, पण एवढ्या रात्री घराबाहेर पडायचे ते कशासाठी? त्या टोळक्याला आपली शंका आली तर ते आपला जीव घ्यायलाही कमी करणार नाहीत। मग त्याला कल्पना सुचली, आपण शेजारच्या शहरात बाजाराला जायला निघालो, पायी पायी असे भासूया। रात्री निघालो की सकाळपर्यंत पोचवेन असे सांगूया। तानबाने लगेच पिशवी काढली। त्यात काही जुने काही नवे असे लहान मोठे जोडे चपला भरल्या आणि ती पिशवी खांद्यावर टाकून तो माणसाच्या दिशेने निघाला। त्या माणसाचे बोलणे त्या शांत वातावरणात त्याला आता स्पष्ट ऐकू येत होते। गावाच्या सरपंचाला मारण्याचा त्यांचा मनसुबा त्याने ताडला। तो चिंतित झाला। गावाचा सरपंच हा देवमाणूस होता। गावाची तो निस्वार्थपणे सेवा करीत होता। गावाच्या निराधार लोकांना त्याचा खूप आधार होता। गावाची मुले शिकावीत, गावाचे आरोग्य चांगले राहावे, शेती उद्योग चांगले चालावेत म्हणून तो खूप झटत होता। गुंडाचा बंदोबस्त व्हावानंतर सतत शहरात जायचा, शासनाकडे त्यासाठी मदत मागायचा। अनेक गुंडांना त्याने पोलिसांच्या स्वाधीन केले होते। कुणाच्याही मालमत्तेचे नुकसान त्याने होऊ दिले नव्हते। अनेकदा प्रयत्न करूनही केवळ सरपंचाच्या जागरूकतेमुळे गावच्या कोणासही गुंड लुबाडू शकले नव्हते। म्हणूनच सरपंचाचा काटा काढायचा त्यांनी कट रचला होता। मग अशा हितकारी सज्जनाची हत्या होऊ द्यायची? त्याला कल्पनाही नसेल या दृष्टांच्या मनसुबाची। पण आता काय करायचे? आपले प्राण आपण दिले तरी पुढला घाट टळायचा नाही, तो मनात सारखा विचार करीत होता। तेवढ्यात ते 10-12 दणकट माणसाचे टोळके त्याच्या पुढ्यातच येऊन दाखल झाले। त्यांनी तानबाला अडवले। तू कोण? कुठला? कुठे निघालास एवढ्या रात्री? वगैरे प्रश्न त्यांनी तानबाला खडसावून विचारले। तानबा हात जोडून म्हणाला, मी त्या पलीकडच्या शहरात राहतो,
जोडे चपला शिवतो आणि पोट भरतो. या गावच्या सरपंचाने मला काही लहान मुलांच्या चपला आणि स्वतःसाठी जोडा शिवून मागितला होता. या चपला आणि जोडा घेऊन मी त्यांच्याकडे गेलो होतो. तानबाने खांद्यावरची पिशवी काढली, त्यातले लहान मोठे चपलांचे जोड आणि बूट त्यांना दाखवले. पण सरपंचाच्या घराला कुलूप आहे. घरात कोणीच नाही. संध्याकाळपासून एवढी रात्र होईपर्यंत त्यांच्या दारापाशी बसून होतो, पण ते आलेच नाही. शेजारचे मास्तर बाहेरून आलेले दिसले. त्यांना मी सरपंचाबद्दल तेवढ्यात विचारलं तर ते म्हणाले, सरपंच सहकुटुंब लग्नासाठी परगावी गेलेत. 8 दिवसांनी परत येतील म्हणून निघालो. आता परत हा माल घेऊन. त्या टोळक्याने सरपंचाला शिव्या घातल्या. त्याच्या मोरक्यात दात ओठ खाऊन म्हणाला, अरे रे 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 रे, सगळा बेत फसला. आता उद्या ते सरपंचच आपलं गठळं वडील. म्हणजे आपण. लगेच ते टोळके पलीकडच्या जाळीत शिरले. तेथे मोटार उभी होती, त्यात बसले. मोटार वेगात दूर निघून गेली. तानबाने समाधानाचा निश्वास टाकला. परमेश्वराचे मनात आभार मानले. हवा सुटली होती. बरेच मडब निघून गेले होते. सरपंचांना सावध केलं पाहिजे. त्याची ओठ पुटपुटली आणि गावाकडे त्याने एक नजर टाकली. गाव शांत झोपले होते. मित्रांनो,